जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद द्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरो दीननारायणं चैतन्येश्वरं परमानन्दमाधवं। हरे कृष्णा। सगळ्या मालेगावच्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या भगवद्गीता सत्रात। अर्जुन भयभीत झालेला आहे आणि भगवंत आता त्याला गीता सांगायला प्रारंभ करतात। तर आज आपण एक खूप महत्त्वाच्या सेक्शनवर चर्चा करणार आहोत, जो समजणं फार फार गरजेचं आहे आणि अध्यात्माचा मूलभूत असा सिद्धांत आज भगवंत इथे आपल्यासमोर ठेवणार आहे। तर हा जो श्लोक आहे हा फार महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं आत्मा सो परमात्मा, आत्मा आणि परमात्मा याच्यात भेद, पण हे चुकीचं आहे। ते आपण या श्लोकात बघणार आहे। ठीक आहे, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। श्लोक दिसतोय सगळ्यांना? नत्वेवाहं जातु नासं न त्वां नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम्। तर अर्जुनाच्या मनात काय भीती होती की माझे आप्तेष्ट जे आहेत ते सगळे समाप्त होतील, त्यांना शरीर सोडावं लागेल। तरी ते भगवंत खूप सुंदर सिद्धांत सांगतात। ते काय म्हणतात? नत्वे वाहम जातु नासम नत्वा नेमे जनाधिप। जन अधिप म्हणजे हे जे राजे तुला दिसत आहेत, नत्वे अहम मी पण नाही, जातु न असम तू, आणि हे राजे म्हणजे कृष्ण अर्जुन आणि समोर जितके सगळे दिसत आहेत त्यांच्याबद्दल इथे भगवंत काहीतरी सांगतात। काय सांगतायत? न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम। आताही आहे, कालही होते, पुढेही राहणार। आलं लक्षात? भगवंत काय सांगतायत? आपण आधी पण होतो, आपण आत्ता पण आहोत, आपण पुढे पण राहणार। म्हणजे भगवंत तीन लोकांविषयी सांगतायत, एक नाही सांगितलं। मी, अर्जुन, तू आणि सगळे हे राजे, हे आधी पण होते, आता पण राहतील, पुढे पण राहणार। इथे काय कळतंय की भगवंत वेगळे आहेत, आपण वेगळे आहोत आणि कायम वेगळे। जे लोक म्हणतात ना की आपण भगवंत होऊ शकतो, नाही। न चैव न भविष्याम, मी आधी पण वेगळा होतो, आता पण वेगळा आहे, पुढे पण वेगळा राहणार। तू आता पण वेगळा आहे, पुढेही वेगळा राहशील, मग आधी पण वेगळा हो। मग एक झाले कुठे? होऊच शकत नाही। कारण भगवंत इथे काय सांगताय? आपण कायम स्वरूपी वेगवेगळे आहोत। आलं लक्षात श्लोकाचा अर्थ? ठीक आहे। उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं आत्मा सो परमात्मा बरोबर आहे का, काय उत्तर देणार? काय उत्तर देणार? का बरं नाही? हा, कोण बोललंय? भगवंत बोलले। काय बोलले भगवंत? माईकवर सांगा बरं कोणीतरी। नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम
सर्वे वयमता सुंदर. बरोबर. आता इथे भगवंत अर्जुनाला सांगते असं कधीच काळ नव्हता जेव्हा तू नव्हतो, मी नव्हतो आणि इतर राजे पण नव्हते. मग अर्जुनाला भगवंत हा खूप महत्वाचा श्लोक आहे, हा पुढच्या आठवड्यात सगळ्यांनी पाठ करून यायचा आहे. ठीक आहे, ओके. आता या श्लोकात भगवंत हे सांगताय की ठीक आहे, अर्जुन म्हणतोय की पण माझी तर त्यांच्या प्रती आसक्ती आहे ना. आता भगवंत इथे दुसरा एक सिद्धांत सांगताय. सिद्धांत म्हणजे काय, तो प्रत्येकाला लागू पडतो आणि तो कंपल्सरी असतो. ओके. आता नीट ऐका. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. देही आणि देह दोन गोष्टी आहेत. काय आणि देह म्हणजे देह. देही म्हणजे ज्याने देह धारण केला आहे. कार आणि पजेसर ऑफ कार. ओके, दोन गोष्टी आहेत. एक कार आहे आणि कारमध्ये बसलेला ड्रायव्हर. कारला इथे काय म्हटले गेले, देह. ओके, आणि ड्रायव्हरला काय नाव आहे, देही. काय, ओके. तर इथे पहिला शब्द काय आहे, देहिनो अस्मिन यथा देहे. देही पण आहे, देह पण आहे. बरं, हा देही तसाच राहतो पण देह परिवर्तनशील. बरं, देहामध्ये काय काय परिवर्तन होतं, कौमारम यौवनम जरा. कुठल्या तीन अवस्था आहे, कौमारम. कुमारावस्था म्हणजे ही पुढची लाईन आहे ना. पुढी कौमारम. यौवन म्हणजे त्यांची मागची फळी. बरोबर. आणि जरा म्हणजे ही मागची फळी. आलं लक्षात तुमच्या. तीन अवस्था आहेत. काय, कुमार, यौवन. या सगळ्यांना येणाऱ्या अवस्था आपल्याला आठवतं. आपण कधी आशे होतो है ना. होते सगळे तसे. कालांतराने आपण आशे मधल्या फळीसारखे झालो आणि पुढे अजून आपण तसे होणार. बरोबर. कंपल्सरी आहे. कोणाला इथे ऑप्शन की बाबा मला नाही जायचं, 30 नंतर माझी ग्रोथ बंद आहे का, असं कोणी म्हणू शकतं का? नाही, तसं करत. तर भगवंत म्हणताय देह म्हटला म्हणजे कुमारम यौवनम जरा. आणि त्याच्यानंतर एक अजून अवस्था आहे. कुठली अवस्था आहे, तथा देहांतर. देहांतर म्हणजे काय, हा देह सुटेल आणि कुठल्या देहात तुम्हाला जावं. आलं लक्षात. आता 4 स्टेप सांगा बरं. कौमारम, ओके. हे कंपल्सरी आहे आणि हे कंपल्सरी असल्यामुळे भगवंत काय म्हणतात, धीरस्तत्र न मुह्यति. जो व्यक्ती धीर आहे, ज्या व्यक्तीला सिद्धांत कळलेला आहे, न मुह्यति, तो त्या शरीरासाठी शोक करत. आता याच्या पुढे जर तुमच्या कुळामध्ये कोणी गेलं तर मग तुम्ही रडणार की नाही. तिथे लिहिलं ना, धीरस्तत्र न मुह्यति. धीर व्यक्ती रडत नाही. रडणार की नाही, रडणार की नाही तुम्ही, रडणार का, रडणारा धीर नाही असं तिथे लिहिलंय. तर मग काय, मग गेल्यावर बरोबर. कारण त्या लोकांसोबत आपण तो वेळ स्पेंड केलेला आहे. आपली एक नैसर्गिक त्यांच्या प्रती आसक्ती आहे आणि ते लोक गेल्यामुळे निश्चित आपल्याला दुःख होतं. रडणं काही चुकीचं नाहीये, पण ती व्यक्ती गेल्यानंतर तुमचं जीवन थांबणं हे चुकीचं आहे. येते तुमच्या लक्षात.
त्या व्यक्तीच्या प्रेमाने जर तुम्हाला इतकं कमकुवत बनवलं असेल की तो गेल्यानंतर तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जगू शकत नसाल, तर ते प्रेम नाही, ती गुलामी. हे धीर व्यक्तीचं लक्षण इथे सांगितलं. ठीक आहे. कौमारम आणि शेवटी काय कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज. आपल्याला काही होत नाही, मशीन मधनं आपल्याला बाहेर उतरवलं जातं, त्याला म्हणतात देहांतर. संपलं. ओके. आता मग अर्जुनाला भगवंत इथे सांगतात. अर्जुन म्हणतो अरे ठीक आहे ना, पण त्रास तर होणार ना, त्रास होईल की नाही एखादा व्यक्ती गेल्यानंतर? मग काय करणार तुम्ही? एखादा आपला जवळचा व्यक्ती गेल्यावर त्रास होतो, मग आता काय करणार त्या त्रासाला? हा, ते भगवंत सांगताय त्याला सहन करायला शिकावं लागेल. ओके. खूप महत्वाचा श्लोक आहे हा, पण तुम्हाला पाठ करायचा आहे. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीत उष्ण सुख दुःखदा आगम अपायिनो अनित्य अनित्य. तो कॉमा जो आहे ना ते ए, ओके, ते नित्य नाही, अनित्य. आगम अपायिनो अनित्य स्थां स्थितिक्षस्व भारत. तरी ते सांगतायत मात्रा स्पर्श. मात्रा स्पर्श म्हणजे काय? डोळ्यांची तन्मात्रा काय? रूप. कानाची शब्द, नाकाची गंध, जिभेची रस, काय राहिला आता? त्वचेची स्पर्श. तरी ते जे मात्रा लिहिलंय रूप. तर हे जे मात्रा लिहिलंय याला म्हणतात तन्मात्र. तन्मात्र म्हणजे त्या त्या अवयवाला दिलेलं खाद्य. डोळ्यासाठी खाद्य काय? रूप. नाकासाठी, कानासाठी शब्द, त्वचेसाठी, जिभेसाठी रस. परफेक्ट. तर हे झाले मात्रा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय हे ऍक्च्युअल रियालिटी नाही, ते फक्त तुम्हाला अनुभव झाला. त्या अनुभवाला रियालिटी. आता समजा तुम्ही आता मिसळपाव खाणार नाही खा, प्रसाद येतो. आता मिसळपाव कोणी खाल्ली? तुम्ही खाल्ली की नाही खाल्ली? मग मिसळपाव कोण खाणार? आपण. पहिले ते म्हणताय ते फक्त स्पर्श झाला, अनुभव झाला तो खाण्याचा. गोड, तिखट, आंबट, खारट, फक्त अनुभव आहे. बरं, गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यावर पेट्रोल तुम्ही घेतात की ड्रायव्हर? गाडी की तुम्ही? असं कसं? हवा कोणाची चेक करतात? की तुमची? मग आता तुम्ही जेवणार तर कोण जेवेल? शरीर. मग तुम्ही कोण आहे? तर आपण जो सुरुवातीला शब्द घेतला देह आणि, तर अन्न जे आहे ते देहाचं खाद्य आहे. मग आपण कसं म्हणतो की बाबा मी जेवलो नाही, तो फक्त तुम्ही अनुभव घेतला. आलं? त्याला काय म्हटलं गेलं? मात्र स्पर्श. तो फक्त स्पर्श झालेला आहे आणि त्यातनं एक अनुभूती निर्माण झाली. ती अनुभूती तुम्ही घेतली. आलं लक्षात? त्याच प्रकारे कुठली कुठली अनुभूती आहे या जगात? शीत, उष्ण, सुख, दुःख, दाह. ठीक आहे. किती प्रकारचे आहेत? काय काय? ठीक आहे. बरं, ह्या कशा आहेत? आगम. आपण म्हणतो ना आगमन झालं. ह्या येणाऱ्या, अपायीन जाणाऱ्या, अनित्य कायम राहणार आहेत का? मग आपल्या जीवनात जेव्हा संकट येतं तुम्ही घाबरता का?
कारण तुम्हाला हा सिद्धांत माहिती नाही. ते येणार, ते जाणार आणि फक्त थोड्या काळासाठी राहणार. जसं वर्ल्ड वॉर II मध्ये अमेरिकेवर जेव्हा हल्ला झाला, पर्ल हार्बरचा, आठवतो तुम्हाला? पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर तिथले सैनिक इतके घाबरले, त्यांना वाटलं युद्ध कायम चालू राहणार, कायम. आपल्याला तर घरी जायला मिळणार नाही, बायका पोरं अशीच आपल्या वगैरे मरून जातील. तर त्या भीतीने ते लोक इतके चिंतित झाले की काही सैनिकांनी तिथे आत्महत्या करून घेतली उडीवर, जहाजावरून उडी मारून. का? त्यांना माहिती नाही की कुठलीही परिस्थिती नित्य नाही, परमनंट नाही. ती कशी आहे? येणारी जाणारी. कशी आहे? जोरात. कशी आहे? त्याला काय म्हटलं गेले? आगम अपायिनो. काय म्हटलंय? आगम अपायिनो. अनित्य. थोड्या वेळासाठी ना, परत निघून जाणार, परत येणार, परत जाणार, परत. ओके. त्याच्यामुळे कुठल्याही स्थितीला घाबरायचं का नाही? घाबरायचं येस. बघा, मुलगी हुशार, ती सांगते ती राहणार नाही, कालांतराने ती निघून जाईल. मग त्रास कशामुळे होतो जीवनात? आपण धरून ठेवतो. भीती कोण धरतं? आपण धरतो. मग ती स्थिती तशीच राहणार. ठीक आहे. तर हा दुसरा सिद्धांत आहे. ती स्थिती येणारी आणि जाणारी आहे, त्याला फक्त थोडा काळ सहन करायला शिकावं लागेल. आलं लक्षात? तर इथे काय धडा आहे? काम स्थिती क्षस्व सहन करायला शिकावं लागेल. आजकाल रिलेशनशिप मध्ये जर तुम्हाला मुलांना काही शिकवायचं असेल, हे शिकवा, थोडं सहन करा, थोडा धीर धरा. आज न मुलींकडे धीर आहे, न मुलांकडे धीर आहे. त्यांना सगळं मॅगी सारखं पाहिजे, टाकलं पाण्यात बुडबुडाल खा. तसं नाही चालत, तसं नाही होत. रिलेशनशिप मध्ये खूप सहन करावं लागतं. किती लोकांनी लग्न केले? हातवर करा. लग्न किती लोकांनी केले? बाकी काय बॅचलर आहे काय? बरं, तुमचा काय अनुभव आहे? किती सहन करावं लागतं? खूपच करावं लागतं प्रभूजींना. खूप अनुभव आहे. तर सहन तुम्हाला करावंच लागेल, त्याला ऑप्शन. आता ज्यांना लेकरं झाली, ते रात्री बोंबलायला लागलं, तुम्ही काय करता? आणि त्याला आलाम सारखं सुनून पडत दावलं की थोड्या वेळाने 15-20 मिनिटं आलं. तुम्हाला सहनच करणं आहे तिथे त्याला. दोघांना. ठीक आहे. आलं लक्षात? सिद्धांत काय? सहन करायला शिकावं लागतं. आता नेक्स्ट. आता अर्जुनाला जेव्हा हे शिकवलं गेलं की सहन करायचं आहे, त्याच्यानंतर भगवंत अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात. या संसारातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी काय गुण लागतील, कुठल्या गुणाचा विकास करावा लागेल तर तुमची मुक्ती होईल. तर या श्लोकात माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. नीट ऐका, कारण हा तुम्हाला रिपीट करायचा श्लोक माईकवर. यम ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषऋषभ सम दुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. यम ही न व्यथयन्ते ते. व्यथित होऊन जाण्याची गरज नाही. कशामध्ये? सुख आणि दुःख. मग त्या स्थितीत कसं राहायला सांगितलंय? सम. काही लोकांचा रिझल्ट 90च्या वरती लागला, ये लगेच पार्टी. प्रमोशन मिळालं, लगेच पार्टी. आणि रिझल्ट जर मनासारखा लागला नाही, मग काय करतात? दोरी शोधतात. दोरी द्या. नाही तर मुलांना काहीच मिळालं नाही तर सध्या हार्पिक फार जोरात. तुम्हाला माहित नाही, आमच्या नाशिकला खूप केसेस झाल्या हार्पिकवाले मुलं. त्यांचं नावच पडलं हार्पिकवाले. काही भेटलं नाही. आणि ते इतकं भयंकर आहे, त्या लोकांना ते कळत नाही.
की ते पोटात गेल्यावर इतकं जळतं की काही वेळेला ते आतड्या फाडून टाकते, इतकं भयंकर आर्थिक. त्याच्यामुळे आपल्याला मुलांना जर काही शिकवायचं असेल तर त्यांना समता शिकवा. आनंदात खूप आनंदी होण्याची गरज नाही, दुःखात खूप दुःखी होण्याची गरज. समता तुमच्या मुक्तीला कारण ठरणार. ठीक आहे, कोण म्हणेल हा श्लोक? यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषऋषभ सम दुःख सुखं धीरम् सोऽमृतत्वाय कल्पते. अमृत म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या पलीकडे जर जायचं असेल तर त्याला एकच क्रायटेरिया आहे, ते म्हणजे समता. आनंदात खूप आनंदी नाही व्हायचं, दुःखात खूप दुःखी. रिझल्ट मध्ये फेल झाल्यावर काय, सुख की दुःख? आता एवढं समता. सुख पण नाही, दुःख पण नाही. प्रभूजी म्हटले फेल झालं तरी, असं मी बोलले. आईवडील म्हणजे काय शिकून आले? समता म्हणजे ठीक आहे, मी पुढच्या वेळेला अजून जास्त प्रयत्न करेन. आता हा कन्क्लुजन आहे बरं का याचा. तर इथे एक शब्द येतो, तत्वदर्शी. तत्वदर्शी म्हणजे काय? किती लोकांनी इलेक्ट्रॉन पाहिला? हात वर करा. इलेक्ट्रॉन किती लोकांनी पाहिला? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. नाही पाहिलं कोणी पाहिलंय? नाही, ज्यांना 4 डोळे त्यांच्या नाही. बरं, जे नीट वगैरे IIT के सायन्स मॅथ्स वाले नाही, तुम्ही पण नाही? कृष्ण नाही. मग तुम्ही कसा काय विश्वास ठेवला इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर? हा, तिकडे कॉम्पिटिटिव्ह वाले नाही. तुम्ही कसा काय विश्वास ठेवला? तुम्ही कसा विश्वास ठेवला? तुम्ही पाहिलं का? मग टेक्स्टबुकला काय करायचं हो? तुम्ही कसा विश्वास ठेवला? थेरी कोणी लिहिली? थेरी. बरं, ही थिअरी कोणी मांडली? सायंटिस्टने मांडली. सायंटिस्टने कधी मांडली? जेव्हा त्याने इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये इलेक्ट्रॉन ज्याने पाहिलं त्याला काय नाव दिलं गेलंय? तत्वदर्शी. दर्शी म्हणजे दर्शन केले त्याने तत्वाचं. त्याच प्रकारे शरीर आणि आत्म्याचं ज्याने दर्शन केले त्याचं नाव काय? तत्वदर्शी. काय नाव आहे? जोरात काय नाव आहे? सायन्स मध्ये ते तत्वदर्शी आहे की ते साधू मुनी ऋषी हे तत्वदर्शी. मग जसं त्यांनी निष्कर्ष काढला की जर तुम्ही एखादा घटक तोडला सगळ्यात शेवटी काय निघेल? न्यूट्रॉन प्रोटॉन. बरोबर. याच प्रकारे इथे त्यांनी कन्क्लुजन दिलेलं आहे. न असतो विद्यते भावो, न भावो विद्यते सत्व. जे भौतिक पदार्थ आहेत म्हणजे हे शरीर हे नक्कीच संपणार, आणि जो आत्मा आहे तो कायम जगणार. आलं लक्षात? आता आपण आत्मा आहोत की शरीर? ओके, तुम्ही पाहिलं का? जसं सायन्स मध्ये तुम्ही ऐकून विश्वास ठेवलाय कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही लॅब मध्ये जाऊन चेक करत नाही. त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. अध्यात्म हा ब्लाइंड फॉलोइंग साठी नाही. इथे आपल्याला ज्याला काय म्हणतात अंधविश्वासू लोक नको. इस्कॉन मध्ये आपल्याला ब्लाइंड फॉलोइंग नको. आपल्याला कळप मेंढीवाले नको. बकऱ्या कशा असतात? मेंढ्या पाहिल्या तुम्ही काय करतात त्या? एखादी जर खड्ड्यात गेली, आजकाल अध्यात्मात तसंच आहे, एक खड्ड्यात गेला त्यांनी वाटतं काहीतरी असेल, चला. आपल्याला ते लोक नको. तत्वदर्शी फार महत्वाचा शब्द. ओके, तर ह्या तत्वदर्शीने काय सांगितलंय? शरीर संपणारच, आत्म्याला काहीच होऊ शकत. म्हणून मृत्यू हा अनुभव आहे, त्याच्यात सत्यता
कारण शरीर मरतं, आत्मा मरत. आलं लक्षात? हे तत्वदर्शीने सांगितलं. आता एक खूप सुंदर श्लोक आहे जिथे ते आपल्याला हे समजवतील. आता वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. इथे पहिला शब्द काय? वास म्हणजे काय? कपडा. ओके, वासांसी कपडा. जीर्णानी, जीर्ण म्हणजे फाटला, बरोबर. आपण कपडे जीर्ण झाले, फाटला. वासांसी जीर्णानी यथा विहाय, ज्या प्रकारे. नवानी, नवानी म्हणजे काय? नवीन. गृह्णाती, ग्रहण करणे, बरोबर. गृह्णाती, नर म्हणजे व्यक्ती. उपराणी, धारण करतो, वरून घालतो, बरोबर. तथा, त्याच प्रकारे शरीरानी विहाय जीर्णा, ज्या वेळेला हे शरीर म्हातारा होतं, थकतं, काही कामाचं राहत नाही, जीर्ण होतं, अन्यानी संयाती नवानी देहि. ज्या प्रकारे कपडा फाटल्यावर आपण नवीन कपडे घालतो, त्याच प्रकारे देह फाटल्यावर आपल्याला नवीन देह देण्यात येतो. आलं लक्षात? आता पहिले अर्थ कोण सांगेल? माईक मध्ये अर्थ परत एकदा रिपीट करा. ज्याप्रमाणे आपले वस्त्र घातल्यावर नवीन वस्त्र घालायला जातो, त्याप्रमाणे शरीर, नवीन शरीर, त्याप्रमाणे आत्मा हा नवीन शरीर धारण करतो. बरोबर. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. छान, खूप छान. हरे कृष्ण. वासांसि जीर्णानि यथा विहाय वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. अन्यानि संयाति नवानि देहि. ठीक आहे, आलं लक्षात? आता मला सांगा, तुमचा शर्ट किंवा तुमचा कुर्ती फाटल्यावर तुम्ही रडता का? मग एखाद्याचं शरीर गेल्यावर तुम्ही का रडता इतके? तो कुर्ता आहे ना, लेडीज असेल तर कुर्ती. बरं, रडण्यासारखं काय त्याच्यात?
नाही नाही, आन्सर नाहीये, रडायचंच नाही, मुद्दा आहे. त्याला काय उत्तर देणार? तुमचे शर्ट किंवा साडी किंवा सलवार कमीज फाटल्यावर रडता का तुम्ही? मग त्याचं सलवार कमीज, सॉरी त्याचं तिची सलवार कमीज किंवा त्याचं शर्ट फाटल्यावर तुम्ही का रडता इतके? बरं ठीक आहे, तुमच्या समोर दोन गोष्टी आहेत, एक तर व्यक्तीला अटॅच व्हायचं किंवा शर्ट पॅन्टला अटॅच व्हायचं. तुम्ही कशाला अटॅच होता? हा, व्यक्तीला. किती लोक व्यक्तीला अटॅच आहेत? हे बघा तुम्ही कोणीच अटॅच नाही. आपली वास्तविकच स्थिती खराब आहे. आपण त्या व्यक्तीच्या शर्ट पॅन्टला इतके आसक्त आहे. अरे तिचं शर्ट पॅन्ट फाटला, फक्त त्याला पप्पा नवीन शर्ट पॅन्ट देणार आहेत ना. तुमचं पप्पांकडे लक्षच नाही. तुम्ही नुसतं आरडाओरडा, फाटली पॅन्ट. अरे त्याचे वडील तितके श्रीमंत आहेत ना, त्याला नवीन पॅन्ट देणार आहे, त्याचा आनंद करा ना. बरं किती लोकांना मला सांगा, तुमची शर्ट पॅन्ट किंवा सलवार कमीज फाटल्यावर किती लोक ठिगळे लावून वापरतात? हे बघा, खरे भारतीय. हा, इथे फाटलं की ठिगळ, इथे फाटलं की ठिगळ. बरं कधीपर्यंत ठिगळे लावतात सांग? एका काळानंतर तर तुम्ही मला फेकणंच आहे ना. ते आपल्याकडे फेकत नाही, गोधडीत जातो उरलेल्या बोटा पुसायला, बाकीचा पाय पुसायला, व्यवस्थित उपयोग होतो. विचार करा, एक शर्ट पॅन्टला जर आपण इतकं महत्व देतो, शास्त्राच्या दृष्टीने तुम्ही कशाला महत्व देताय? म्हणून भगवंत म्हणतात तो रडतो कशाला? त्याचं फक्त शर्ट पॅन्ट फाटला की त्याला नवीन देईल ना. म्हणून धीरस तत्र न मुह्यती, भगवंताने आधी सांगितलं. ठीक आहे, आता हा सेक्शन इथे संपला. कुठला सेक्शन संपला? देह देहीचा भेद. कुठला? जोरात, देह देहीचा भेद हा सेक्शन संपला. आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये जाऊ. आज आपल्याला चॅप्टर संपवायचा. आता अर्जुनाच्या मनात काय होतं की बाबा जर हे लोक मारले गेले तर मला पाप लागेल. पण भगवंत इथे उलट उत्तर देत आहेत अर्जुनाला. भगवंत इथे काय म्हणताय, जर तू त्यांना मारलं तर पाप नाही लागणार असं, पण जर तू युद्ध केलं नाही तर निश्चित तुला पाप लागेल. तर हा तो श्लोक आहे. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अत चेत्वाम इमाम धर्म्याम, 33 नंबर, संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. हित्वा पापम अवाप्स्यसि, तुला पाप कधी लागेल? तथा स्वधर्मम, जर तू तुझं स्वधर्म केलं नाही तरच पाप लागेल. तुम्ही आईवडील झालात, आईवडिलांचं धर्म पालन केलं नाही, पाप लागेल. तुम्ही स्टुडंट आहात आणि युट्यूबवर बसला तर तुम्हाला पाप तर तुम्हाला पाप लागेल. कारण काय? स्वधर्म कीर्तींच. म्हणून अर्जुनाला भगवंत काय सांगताय, तुझ्या स्वधर्मापासून लांब जाऊ नको, त्याच्याने तुला पाप लागेल. युद्ध केल्याने पाप नाही लागेल. म्हणून तुम्ही कुठलाही धर्म जर स्वीकारला असेल, आईचा धर्म, वडिलांचा धर्म, मुलाचा, मुलीचा, स्टुडंटचा, प्रोफेशनलचा, केअरटेकरचा, तो पालन केला तर उत्तम, नाही केलं तर तुम्हाला पाप लागेल. ठीक आहे. म्हणून इथे भगवंताने खंडित केलं की अर्जुन, युद्ध केल्याने तुला पाप लागणार नाही, पण जर तू युद्ध नाही केलं, तुझ्या धर्माचं पालन नाही केलं तर निश्चित रूपाने तुला पाप लागेल. आता अर्जुनाला काय सांगितलं गेलं की तू तुझ्या कर्तव्यांचं पालन कर. कर्तव्य पालन केलं नाही तर तुला नक्कीच पाप लागेल. मग आता कर्तव्य पालन जर आपल्याला करायचं असेल तर कुठला मार्ग उत्तम आहे ते इथे भगवंत सांगते. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा की हा जो मार्ग आपण घेतला आहे, भक्ती मार्ग, किती सुंदर आहे आणि किती महत्वाचा आहे. नेहा विक्रमनाशोस्ती
प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हा जर भक्ती मार्ग तुम्ही घेतला, त्रायते महतो भयात, मोठ्या मोठ्या भयापासून तुम्हाला मुक्त करणारा हा भक्ती मार्ग आहे. जसं जड भरत महाराज जेव्हा होते त्यांनी थोड्या काळ भक्ती केली, पण पुढच्या देहामध्ये हरणाच्या शरीरात त्यांना पूर्वदेहाची सगळी स्मृती होती. आणि जेव्हा ते जड भरत म्हणून आले, त्यांनी मग कुठलीही त्रुटी केली नाही आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. आजामिल लहान होता, वयस्कर झाला तोपर्यंत भक्ती केली, नंतर इतक्या चुकीच्या मार्गाला लागला, एकदम वाईट सवय. पण जेव्हा मृत्यू समय त्याने नारायणाचं एक नाव घेतलं, त्याला वाचवायला कोण आले? साक्षात विष्णुदूत आले. त्रायते महत्वाय, मोठ्या मोठ्या भयातनं आपली मुक्ती होऊ शकते जर आपण या भक्ती मार्गाचं पालन केलं. म्हणून अर्जुनाला भगवंत काय सांगताय, तू या भक्ती योगाचं निश्चित रूपाने पालन कर. आता याचं पालन कसं करायचं ते फार महत्वाचं आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदन बहुशाखाय नंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. या श्लोकात काय लिहिले कोण सांगेल? गेस. एक जण म्हणे या श्लोकात भगवंताने सांगितले की व्यवसाय करा. व्यवसायात ते व्यवसाय करायला नाही लावलेलं तुम्हाला. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? बरोबर, ज्याची बुद्धी एकाच जागी स्थिर आहे त्याला म्हटलंय व्यवसायात्मिका बुद्धी. एकेह. आता मला सांगा, तुमच्याकडे जर 100 रुपये आहे, ते 100 रुपये तुम्ही 10 ठिकाणी 10 रुपये लावले किंवा दुसऱ्या ठिकाणी 90 रुपये एका ठिकाणी लावले, कुठे जास्त रिटर्न मिळेल तुम्हाला? बरं, 90 रुपये एका ठिकाणी लावल्यावर जास्त रिटर्न मिळेल. त्याच प्रकारे आपल्याकडे जी एनर्जी आहे, टाइम आहे, रिसोर्सेस आहे, ते आपल्याला भगवत भक्तीत पूर्ण लावायचे. आपण काय करतो, थोडा IPL मध्ये लावतो, थोडा वेळ आपण TV मध्ये लावतो, थोडा वेळ लेकरांमध्ये लावतो, थोडा वेळ पती पत्नीमध्ये लावतो, थोडा वेळ धंद्यात लावतो. आणि वाटलंच रात्री झोपण्यापूर्वी की थोडा जप करायला पाहिजे होता, मग ती जपमाळा घेतो आणि जप करता करता झोपून जातो. आणि मग सत्संगाला आल्यावर ते सांगतात जप केल्याने काय झोप लागते. बरेच लोक म्हणतात गीता वाचताना खूप छान झोप लागते. हे काही झोपेचं औषध नाही. तर इथे ते काय सांगतात, व्यवसायात्मिका. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला तुमची पूर्ण शक्ती कुठे लावायची आहे? नेटफ्लिक्स. काय अभ्यास करून करता तुम्ही? नाही, IPL बघितलं पाहिजे आपण, रात्र रात्र जागून. किती लोकांना IPL बघून फायदा झाला? नाही, IPL बघून काय फायदा नाही. तू नाही बघितला. लोक रात्र रात्र जागून IPL बघतात, है ना? हसते. तर आपल्याला पहिले हे ठरवावं लागेल की आपल्याला अध्यात्मात इन्व्हेस्ट करावी लागेल शक्ती. नित्य नियमाने आपल्याला जप करणं आहे. जप हे औषध आहे. मला आवडो अथवा न आवडो. तुम्हाला जेव्हा सर्दी खोकला होतो, तसं पिवळा कफ यायला लागतो शरीरातून, त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, आई औषध खूप कडू आहे, मी नाही घेणार, असं म्हणतो तुम्ही. पण तरी आई नाक दाबून टाकते ना, त्याच्याने बरे होता ना तुम्ही. सत्संगात ते गुरुजी काय करतात, नाक दाबतात. घे, जप कर, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.
तर औषध नक्कीच कडू आहे आणि कुठल्याही पेशंटला औषध नको आहे. पण औषध जर तुम्ही नित्य नियमाने घेतलं, जसं IPL ची प्रत्येक मॅच आपण किती आनंदाने बघतो है ना, किती हौशीने पाहतो, अंगावर काटे है ना. IPL ची मॅच बघितलीच पाहिजे. जसं त्यांनी फोन केला होता, हो मॅच बघावं आमचा धाव आहे, केला का तुम्हाला फोन? हौशीने बघतात लोक. सत्संगाला येतं का तेवढ्या हौशीने? सत्संग अरे आज आमच्याकडे पाहुणे, आमच्याकडे आज पाहुणे अरे आज आम्हाला काही जमणार नाही. बहुशाखा, जितक्या जास्त ठिकाणी तुमचं चित्त गुंतवाल, खूप भयंकर आहे. मी आता सांगतो, हे फार महत्वाचा श्लोक आहे. जितक्या ठिकाणी तुम्ही तुमचं चित्त गुंतवाले, बघा तुम्ही आई बनलात, तुम्ही वडील बनलात, भाऊ बनलात, बहीण बनलात, कुठे तुम्ही नातेवाईक बनलात, कुठे स्टुडंट बनलात, तुम्ही कुठे अचिव्हर बनलात, तुम्ही मॅनेजर बनलात, इतक्या सगळ्या उपाधी तुम्ही क्रिएट केल्या आहेत. मरताना तिथून सगळ्यातनं तुम्हाला मन काढायचंय, गमतीचा भाग नाही. म्हणून इथे भगवंत म्हणतात बहुशाखा, अनेक ठिकाणी चित्त गुंतवू नका. काढणं खूप दुस्तर आहे, खूप चॅलेंजिंग आहे, खूप त्रासदायक आहे, अवघड आहे, खरंच अवघड आहे. आमच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये एक बंगाली महिला ऍडमिट होती. तर तिला पोटाचा कॅन्सर झाला आणि डॉक्टरांनी तिला दडदडीत सांगितलं की बाई तुला आता नॉनव्हेज खाता येणार. मग तिथे आपले भक्त जायचे, तिला माताजी नाव घ्या, हरे कृष्णा म्हणा, नाम लीजिए, भगवान का नाम लीजिए, तू काहीच बोलायचे. तर तिथे शेवटचे दिवस होते, एकदम आता 4-5 दिवस राहील, तोपर्यंत नाव घेतलं नाही बाईने. शेवटच्या दिवशी ती डॉक्टरला म्हणते मला मासा खायचा नाही. हो, मरेपर्यंत तिला सगळे म्हणे आता तर घ्या, आता चालल्या तुम्ही, आम्ही जातो आमच्या गावात. तरी बाईने नाव घेतलं. सोपं नाहीये हे जे भगवंत सांगितलं ना, बहुशाखा, खूप त्रासदायी ठरणार आहे. आणि बऱ्याच वेळेला दुर्दैवाने लोक म्हणतात की मी माझ्या परिवाराला एकनिष्ठ आहे, मी माझ्या मुलांना खूप चांगलं सांभाळलं, मी माझ्या पतीला खूप चांगलं सांभाळलं, माझ्या पत्नीला खूप चांगलं सांभाळलं. मग काय गोल्ड मेडल द्यायचं तुम्हाला? काय करायचं तुमचं? ठीक आहे, सांभाळलं. आता मरता समय कामात येणार आहे का ते शोधा. ती जर तुम्हाला म्हटली अहो सही करा नाही, तिकडे तुमचा जीव चाललाय, सही करा, सही, किती जळेल तुमचा जीव तिथे. भाई आता तर सोड, जागलोय तर. बहुशाखा अनंताश्च, अवघडे. भगवंत काय सांगताय, एकेह, तुम्हाला तुमचं पूर्ण चित्त इथेच गुंतवायचं आहे. इथे जर गुंतवलं नाही तर कालांतराने गोष्टी खूप अवघड होतील. म्हणून अर्जुनाला इथे भगवंत सांगताय तिला खूप यश प्राप्त होणार नाही. बर, मग आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, ते एका उदाहरणाने भगवंत इथे आपल्याला शिकवतात. यदा सम्मरते चायम 58 कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायम, ज्या प्रकारे कुर्मो अंग, कुर्म म्हणजे तुम्ही कासवाला हात लावल्यावर तो काय करतो? कुर्म अंग इव सर्वश, ज्या प्रकारे कासव पूर्ण अंग आत ओढून घेतो, जर तुम्ही त्याला स्पर्श केला, त्याच प्रकारे तुम्हाला इंद्रिय संयम शिकावा लागेल. इंद्रियानी इंद्रिय अर्थ, इंद्रिय आणि त्यांचा अर्थ. डोळ्यांचा अर्थ काय? रूप. जिभेचा अर्थ, कानाचा, त्वचेचा. या अर्थातनं तुम्हाला तुमच्या इंद्रियांना बाहेर काढावं लागेल. आणि ते पण कसं? लगेच.
कासवाला हात लावला की लगेच त्या प्रकारचा इंद्रिय संयम तुम्हाला लागेल. नाहीतर सगळ्यांकडे मोबाईल आहे, खरं खरं सांगा, बोलायची गरज नाही, पण ज्या वेळेला तुम्ही स्क्रोल करता आणि स्क्रोल करताना आपल्या आवडीचं काहीतरी दिसलं आणि आता तुमच्याकडे वेळ पण नाही तेवढा, त्यावेळेला इंद्रिय ओढता येतात का तुम्हाला? आत ओढता येतात? इंद्रिय तुम्हाला ओढतात की तुम्ही इंद्रियांना ओढता? खरं खरं अजून सांगतात. ही आपली खरंच अवस्था आहे. सिन्सिअर माणूस आहे. होतं का त्यावेळेला कंट्रोल? नाही नाही, एकच बघतो, एकच बघते, एकच एपिसोड, झालं झालं झालं. इंद्रियानी इंद्रियार्थेभ्य, त्या कासवासारखी शक्ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. आणि ती कशी होईल? कशी होईल सांगा? ती IPL बघूनच होती. साहस भाऊचं सिरियल बघून काय होती? कशाने होती ती? कशाने होती ती? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बरं, आम्हाला नाही करायचा तुमचा जप, आम्हाला इंद्रिय निग्रह पण नको. ठीक आहे, आता बघा काय. यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिता इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन. यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित. कितीही धीर व्यक्ती असेल पण इंद्रियानी प्रमाथीनी, हे इंद्रिय इतके बलवान आहेत अर्जुन, इतके बलवान आहे. हरंती प्रसभम मन, ते मनाला ओढून नेतात आणि आपल्याकडून चुकीचं काम करून घेतात. वडेलची घटना परवाची आठवतं? काल परवाची घटना. हरंती प्रसभम मन, ओढून नेलं त्यांच्या इंद्रियांनी. इच्छा नव्हती, ओढून नेलं फरफटत ते चुकीचं काम करून. इंद्रिय संयम फ्रीमध्ये येत नाही. सॉरी, तुम्हाला इंद्रिय संयम करायचा नाही, हरकत नाही, ती तुमची चॉईस आहे. पण त्याच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन करायच्या आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे प्रमाथीनी हरंती प्रसभ मन. ते मन इतकं ओढून फरफटत नेतं आपल्याला आणि आपल्याकडनं ते चुकीचं काम करून घेणार. मन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्याकडे दुसरा उपाय नाही. सॉरी, आणि ते तुम्हाला करावंच लागेल, त्याला ऑप्शन नाही. नाही तर ह्या ज्या घटना घडल्या आहेत ना, ह्या तुम्हाला फार छोट्या छोट्या अंतराने दिसतील होता, काही विशेष नाही. कारण सगळे सूत्र इथे. का वागला तो असा? हरंती प्रसभम मन. तो इतका राग आला, त्याला इतका राग आला की शेजारची बाई मला असं कसं काय बोलली, मला तिचा बदला घ्यायचा आहे, मग ते बदला घेण्यासाठी मी काही करेल. माझ्या मनाने फरफटून नेलं. हरंती प्रसभम. अरे अवघड आहे हे मन. अनुभव नाही आहे का आपल्याला? किती सारे अनुभव आहे पाठीशी. मग का आपण अध्यात्म सिरियसली घेत नाही? का आपल्या मुलांना अध्यात्म शिकवत नाही आपण? हे कंपल्सरी आहे हो, हे ऑप्शन नाही ठेवता येणार. तुम्ही ऑप्शन ठेवले ना तर हे घटना तुम्हाला रोजच्या रोज दिसतील, रोजच्या रोज दिसतील. काही मोठी गोष्ट नाही. आज त्यांच्या घरातली लेख होती, म्हणजे कोणाच्या घरची लेख असेल सांगता येईल. का? हरंती प्रसभम मन. ते मन इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे, फरफटत नाही तुम्हाला. फरफटत, इच्छा नसताना फरफटत नाही तुम्हाला. इंद्रियानी प्रमाथीने, वेळे होतील ते इंद्रिय, पाहिजे पाहिजे पाहिजे. संपलं झालं. हरंती प्रसभम मन. ठीक आहे, म्हणून आपल्याला अध्यात्म करणं फार फार. बरं, मग आता इंद्रिय कशी तुम्ही संयमित करणार? त्याला काय पद्धती तुमच्याकडे? तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर
वसेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ती प्रज्ञा, ती बुद्धी जर तुम्हाला स्थिर ठेवायची असेल, तानी सर्वांनी संयम्य, सर्व बाजूने सर्व इंद्रियांना तुम्हाला काय करावं लागेल? युक्त आसीत मत्पर, ते तुम्हाला भगवंताच्या सेवेत लावावे लागतील. त्याच्यानंतर काय? वशेही यस्य इंद्रियाने, मगच इंद्रिय वशमध्ये होतील. म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं ना, का कृष्ण भक्ती करायची, का कृष्णाचं नाम स्मरण करायचं, हा श्लोक सांगायचा. वशेही यस्य इंद्रियाने, त्याच्या नामचिंतनाने, त्याच्या भजनाने सगळे इंद्रिय आपोआप नियंत्रणात येतात. कारण ते इंद्रिय नियंत्रण करण्याचं काम तुमचं नाही राहत, ते भगवंताचं काम होतं. कारण तो आत बसलाय परमात्मा. चुकीच्या सवयी हरकत नाही, जप सुरू करा लगेच, भगवंत आतून तुम्हाला मदत करतो. कारण तो आत बसलाय परमात्मा, त्याचं नाव ऋषिकेश आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, तो इंद्रियांचा मालक आहे, ईश आहे. तुमचं मन नाही ना नियंत्रणात, लावा भगवंताच्या चिंतनात. कसं येत नाही मन नियंत्रणात? आता कोठे जावे मन तुझे चरण दे. नुसतं चरण पाहिल्यावर ते मन आता कुठे जात नाही हो माझं. का नियंत्रणात येणार नाही? ते यायलाच पाहिजे, येतच. आपण आळशी. आळशी कोण आहे? बरं, मी नाही. इंद्रियांना जर वशमध्ये ठेवायचं असेल, तुमच्याकडे ऑप्शन नाही. ठीक आहे. आता शेवटचे काही महत्वाचे श्लोक. आता हे 2 श्लोक तुम्हाला मुखोद्गत पाहिजे. मुख उद्गत कुठले कुठले? 63 आणि 64. हा, आता ही श्रृंखला आहे बरं का. ही श्रृंखला जरा लक्षात घ्या तुम्ही, फार महत्वाची श्रृंखला. किती लोकांना राग येतो? येस, सगळे सूत्र याच्यात. ज्यांना येत नाही असं कोणीच नाही. ठीक, तुम्ही नाही केलं हरकत नाही, पण सगळ्यांना राग येतो. तर इथे सूत्र दिले. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात् क्रोधो विजायते. सगळ्या गोष्टींचं जर जड रूट काही असेल तर ते काय? पहिला शब्द ध्यायतो म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती वस्तुस्थितीचं चिंतन करणे म्हणजे सगळ्या गोष्टींची सुरुवात ध्यानातनंच होणार. आपल्याकडे आयरन येतो ना, ध्यान ठेवा. आपल्याकडे आयरन येतो, ध्यान ठेव. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. काय? की सगळं कुठून सुरू होणार? ध्यानात. बरं, ध्यानाच्या पुढची स्टेज काय? ध्यायतो विषय. विषय म्हणजे ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, स्थिती असेल, कोणी मला काही बोललं असेल, विषय. पुंस, पुंस म्हणजे व्यक्ती. जर तुम्ही सारखं सारखं त्या गोष्टीवर ध्यान केलं, चिंतन केलं तर काय होईल? संग. स्टेप नंबर 2 काय आहे? जोरात. संग म्हणजे काय? अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे आसक्ती. आसक्ती है. आसक्ती म्हणजे काय? आसक्ती है. धोका बनके आसक्ती, म्हणून आसक्ती. ध्यान नंतर काय? आसक्ती. ओके. रिझल्ट, मला 90 मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. आता तुम्ही जितकं चिंतन करणार तितकं काय? अटॅचमेंट. ओके. राग कुठून येतो ते लक्षात घ्या. अटॅचमेंट झाली कारण तुम्ही सारखं चिंतन करताय, व्यक्ती वस्तू काही असू द्या, कुठल्याही गोष्टी. संगात संजायतो विषय. संगस्तेषु संगात संजायते काम म्हणजे पॉझिटिव्ह झाले तुम्ही. पाहिजे 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 पाहिजे, मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे. पहिली स्टेप काय होती? जोरात. पहिली स्टेप काय होती? दुसरं संग म्हणजे काय? आसक्ती. त्याच्यानंतर काम. काम म्हणजे काय? प्रबळ इच्छा, पॉझिटिव्ह झाला, मिळायलाच पाहिजे, नाही मिळालं तर. ठीक आहे. तिसरी स्टेप काय होती?
कामात क्रोधो विजायते. आणि ज्या वेळेला तुमचं काम पूर्ण होत नाही त्यावेळेला काय ना क्रोध कशामुळे येणार? आसक्ती. त्याला दुसरं कारणच नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग आला समजून घ्यायचं तुमच्या आसक्तीला कोणीतरी धक्का लावलाय. इतकं सोपं आहे. रागाला दुसरं कारणच नाही. काय कारण आहे? आसक्ती. ठीक आहे. आता पुढची आता परत रिपीट करा. सगळ्यात पहिले काय होतं? जोरात बोला सगळे. त्याच्यानंतर संग. संग म्हणजे आसक्ती. त्याच्यानंतर काम म्हणजे प्रबळ इच्छा. आणि त्याच्यानंतर कारण ती इच्छा पूर्ण झालेली. बरं त्याच्याही पुढे बघा. क्रोधात भवति सम्मोह. सम्मोहात् स्मृति विभ्रम. स्मृति भ्रंशात् बुद्धिनाश. बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात भवति सम्मोह. बुद्धी सम्मोहित होऊन जाते. सम्मोहात स्मृती विभ्रम. स्मृती म्हणजे काय? मागचे जे कटू अनुभव होते किंवा जे अनुभव मला मिळाले ते झाकले जातात. त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो. आणि त्याच्यानंतर बुद्धी काम करत नाही. योग्य अयोग्य बरोबर चूक. बऱ्याच वेळेला आमच्या इथे मंदिराच्या मागे फॅमिली राहते. तर मुलीचा रिझल्ट लागला काही चांगलं नाही लागलं. तर ती त्या मुलगी काय करायची तिच्या आईला सारखी विचारायची हे लोक फाशी लावतात त्यांना कसं वाटत असेल. सारखी विचारायची हे लोक फाशी लावतात. तर तिच्या आईला काही कळलं नाही. आणि कालांतराने त्या मुलीनेच फाशी लावली. द्या येतो. तिच्या आईला लगेच कळलं पाहिजे होतं की मागची काही घटना ज्या या मुलीने पाहिल्या आहेत हे इथे तेच लिहिले ना. ती बुद्धी नाही त्यावेळेला ग्रास्प करू शकत. अटॅचमेंट एवढी झालेली असते. प्रीती भ्रंशात बुद्धिनाशो. बुद्धिनाशात प्रणश्यते. आणि चुकीचं काम होऊन जातं. म्हणून ध्यान कशावर आहे प्लीज लक्षात ठेवा. छोटे छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कोणी बाहेर सांगणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल याच्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आपल्याकडे आहे. इंद्रियाणां विचरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. जशी जोरात येणारा वारा त्या नावेला ओढून नेतो त्याच प्रकारे इंद्रिय आपल्याला ओढून नेतात. म्हणून ह्या इंद्रियांना काय करायचं आहे? भगवंताच्या सेवेत आपल्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या इंद्रियांना आपल्याला काय करायचंय? भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. जर इंद्रियांना सेवेत लावलं इंद्रिय शुद्ध होतील. भगवंताच्या चिंतनात बुद्धीला लावलं बुद्धी शुद्ध होईल. आणि आपल्याला भगवत प्राप्ती करणं खूप खूप सोपं होईल. ठीक आहे. इथे आपला दुसरा अध्याय संपला. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम.